तर फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये त्याला बघितल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे। गंगाखेड रोड परिसरातील दत्त मंदिर चौकामध्ये आंधळेला बघितल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आता त्याचा तपास सुरू आहे। याआधी जानेवारीमध्ये सुद्धा कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा होती। दरम्यान कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी आहे। काय नेमकी माहिती आहे? मी ॲडव्होकेट गीतेश तानाजीराव बनकर, राहायला इथं आनंद हाईट्स बिल्डिंगमध्येच फर्स्ट फ्लोअरला आहे। सकाळी 9:15 9:30च्या दरम्यान जेव्हा मी खाली आल्यानंतर दर्शनाला जेव्हा इथं आलो तर तिथं दोघं जण उभे होते आणि जेव्हा त्या माणसाने मास्क खाली केला तर त्याला एका सेकंडमध्ये मी ओळखलं का तो कृष्णा आंधळे। 10,000% तो कृष्णा आंधळेच होता, हे मी तुम्हाला गॅरंटीनी सांगतो। काय पेहराव होता? त्यांनी टी शर्ट घातलेला होता, वरतून जॅकेट होता आणि ब्लॅक पॅन्ट होती खाली। कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाला होता की कृष्णा आंधळे प्रयागराजमध्ये आहे, मात्र सतीश भोसले देखील आता सध्याला प्रयागराजमध्येच मिळालेला आहे। ठीक आहे, तो प्रयागराजला मिळाला का अजून कुठं मिळाला त्याच्याशी ते पोलीस येऊन त्याला सांगतील। मी उदाहरण दिलं होतं की कृष्णा आंधळे अशा प्रकारे काही करू शकतो, तो अजून फरार आहे, तोही सापडेल अशी माझी आशा आहे। तुम्ही आज जे सगळे प्रश्न विचारतात आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नातच माझी उत्तर आहेत। याचा अर्थ हा पळून गेलाच कसा, आणि अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेलाही पकडा, हीच आमची विनंती आहे ह्या सरकारला। गेले 3 महिने झाले दररोज जो 7वा खुनी आहे, गुन्हेगार आहे, ज्याला फाशी झाली पाहिजे, असा कृष्णा आंधळे या सरकारला का मिळत नाहीये, हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला।